हल्या म्हटलं 70,000 रुपयात. हे खूप झालं ना हल्याची किंमत म्हणलं एवढी का 70,000 रुपये. हो मोठा हल्या आहे ना. मग लहान घेऊन जा हल्या. तो देतो म्हणलं तुम्हाला 40,000 रुपयात लहानवाला हल्या. तो घेऊन जा ना. 2-4 महिन्यात म्हणलं मोठा होऊन जातो. हो पण भाऊ त्या लहान हल्याला नेऊन करू का मी. त्या लहान हल्याला जर नेलं मी ना तर दुसऱ्या म्हशीला जर गाभण करायचं राहिलं तर त्या लहान हल्यानं जमन का. म्हणून तो मोठा हल्या निवड आलो आहे मी. गाभण तर करता आल्या पाहिजे ना. दूध देणाऱ्या आणल्या शांताराम भाऊ का म्हणलं बिगर दुधाच्याच आणल्या. काय हो मोठे पाटील बिगर दुधाच्या आणण्या बरोबर का. 2 आहे म्हणलं दुधाच्या. दूध देते म्हणलं 10-10 लिटर 2 म्हशी. एक आहे म्हणलं गाभण म्हैस 15 दिवसातच जनते ते आता. एक आहे म्हणलं वगार. एक आहे मोठा हल्या तो आला ज्याचे शिंग मुडले आहे ना तो आहे म्हणलं हल्या. आता भाऊ तुम्हाला कशा म्हशी पाहिजे. आता कशा म्हशी पाहिजे म्हणजे आता तेवढा अनुभव आम्हाला आहे नाही. तर आता तुमच्या मतानं सांगा. पण म्हशी म्हणलं चांगल्या पाहिजे. त्या मारक्या फारक्या म्हटलं म्हशी पाहिजे नाही आपल्याला. चांगल्या म्हशी द्या. भाऊ म्हणून तर तुम्हाला विचारू राहिलो मी. तर तुम्हाला म्हशी पाहिजे कशा. कारोडी पाहिजे वगारी पाहिजे हल्या पाहिजे साधारण म्हैस पाहिजे कशा पाहिजे. तुम्ही सांगा ना. आपल्याला 2 दुधाच्या म्हशी पाहिजे. एक म्हणलं वगार पाहिजे. एक म्हणलं गाभण म्हैस द्या म्हणलं. गाभण म्हैस म्हणजे 15 दिवसात किंवा एका महिन्यात ते जनल्या पाहिजे. एक म्हणलं हल्या द्या मोठा हल्या. ठीक आहे ना म्हणलं आपल्याकडे भरपूर म्हशी आहे. दुधाचे आहे हले आहे म्हणलं गाभण म्हशी आहे वगारी आहे. तर तुम्हाला म्हणलं किती म्हशी पाहिजे. आता तसं तर म्हणलं आपला जेवढा बजेट बसन त्याच्या हिशोबाने म्हणलं आपण म्हशी घेऊन जाऊ. तर तुमचा बजेट किती आहे म्हटलं. बजेट का 2 लाख रुपयापर्यंत आहे म्हणलं. 2 लाख रुपयापर्यंत त्याच्यानुसार म्हणलं आपल्याला म्हशी पाहिजे. 2 लाखाच्या वर तर बजेट नाही निघाला पाहिजे. 2 लाखाचा बजेट आहे का तुमचा. तर 2 लाखा म्हणजे होणार नाही म्हणलं भाऊ. 2 लाख रुपयात होणार नाही. बापरे म्हणजे एवढ्या म्हशी माग कसं का बजेट लावून राहिले तुम्ही. बजेट म्हणजे कसं आता तुम्हाला म्हणलं 2 दुधाच्या म्हशी पाहिजे तर थोड्या महागच राहील ना. एक म्हणलं गाभण म्हैस बी पाहिजे ते थोडीशी म्हणलं महाग राहते. एक हल्या पाहिजे म्हणलं तुम्हाला मोठा. एक वगार म्हणजे कमीत कमी म्हणलं तुमचा बजेट जाते म्हणलं 2.5 लाखापर्यंत जाते. हिशोब कसा लावला म्हणलं नारायण भाऊ. त्या दुधाच्या म्हशीचा हिशोब कसा लागला. किती रुपयाची पडली एक म्हैस दुधाची. बजेट का बजेट म्हणजे 2 दुधाच्या म्हशी 50-50 हजाराच्या म्हणजे 1 लाखाच्या 2 म्हशी दुधाच्या. एक गाभण म्हैस ते 50 हजाराची 1.5 लाख झाले. एक हल्या म्हणलं मोठावाला तो पडला म्हणलं तुम्हाला 70,000 रुपयात. म्हणजे किती झाले 2,20,000 रुपये. 30,000चा जो हे आहे लहानवाला वगार तो आला म्हणजे 2.5 लाखाच्या जवळपास जाते म्हणलं. अरे बापरे 2.5 लाखात. मग मी कसं काय हिशोब लावला तुम्ही ना भाऊ. हल्या म्हटलं 70,000 रुपयात. हे खूप झालं ना हल्याची किंमत म्हणलं एवढी का 70,000 रुपये. हो मोठा हल्या आहे ना. मग लहान घेऊन जा हल्या. तो देतो म्हणलं तुम्हाला 40,000 रुपयात लहानवाला हल्या. तो घेऊन जा ना. 2-4 महिन्यात म्हणलं मोठा होऊन जातो. पण भाऊ त्या लहान हल्याला नेऊन करू का मी. त्या लहान हल्याला जर नेलं मी ना तर दुसऱ्या म्हशीला जर गाभण करायचं राहिलं तर त्या लहान हल्यानं जमन का. म्हणून तो मोठा हल्या निवड आलो आहे मी. गाभण तर करता आल्या पाहिजे ना. अरे बाबा अरे लहान हल्या म्हणलं 2 महिन्यात होऊन जाते ना मोठा. लहान म्हणजे एवढ्या की लहान थोडी आहे. गाभण करू शकते म्हणलं तो म्हशीले. घेऊन जा ना तुम्ही. करू शकते म्हणलं गाभण. लहान थोडी एकदम लहान नाही ना. होते म्हणलं गाभण त्याच्यानं दुसरी म्हैस. कसं काय देवलाल भाऊ. भाऊ म्हणलं जास्त दूर चालला ना. मोठ्या हल्याची किंमत म्हणलं 70,000 रुपये सांगू राहिला आहे. लहान हल्याची किंमत म्हणलं 40,000 रुपये. जास्त दूर नाही वाटत का तुले. जास्त किंमत नाही वाटत. किंमत तर जास्त वाटते बा पण कसं आहे आपल्याला तेवढं काही अनुभव आहे नाही म्हणलं त्या म्हशीमधला. आता काय पाय म्हणलं तू. मी काय म्हणतो भाऊ 2 म्हशी म्हणलं दुधाच्या तर दोन्ही म्हशी दूध म्हणलं सारखंच देते का कमी जास्त देते. हो भाऊ दुधाची तर टेन्शन घेऊच नका तुम्ही. पहिली म्हैस बी 10 लिटर दूध देते दुसरी म्हैस बी 10 लिटर दूध देते. म्हणजे दोन्ही म्हशी मिळून 20 लिटर दूध होते तुमच्या घरी. मग पैसाच पैसा दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे दुधाच्या म्हशीची किंमत ठीक आहे 50-50 हजार. पण हल्याची किंमत म्हणलं जास्त झाली. अजून मला ते गाभण म्हैस तिची म्हणलं तुम्ही 50,000 म्हणून राहिली आहे. ते खूप झाले ना. हो तो भाऊ गाभण म्हैस आहे ते ह्या 15 दिवसात किंवा एका महिन्यात ते जनतेच म्हणलं. तिनं जर म्हणलं हल्या जर दिला तर तुमचाच फायदा आहे त्याच्यात. हल्या दिला तरी फायदा आहे वगैरे दिला तरी फायदा आहे. हो हे बरोबर आहे तुमची गोष्ट. पण काही म्हणलं कमी जास्त हल्या म्हणलं खूप महाग उराला आहे ना. एखादा म्हणा 70,000 रुपये लय झाले ना. पहा ना थोडंसं कमी जास्त होत असेल तर. कमी जास्त काय होणार आहे भाऊ. हल्याची किंमत म्हणलं 70,000 तुम्हाला कमी सांगितली मी ना. नाही तर तो 1 लाखात खपते म्हणलं. कालच गिऱ्हाईक आला होता माझ्या घरी. काही 1 लाख रुपये देतं का म्हणून हल्या. पण ते काही आपण दिला नाही. पण आता हे भाऊ म्हणलं जवळचेच आहे म्हणून तुम्हाला देऊ तर राहिलो आहे मी तो हल्या 70,000 रुपयात. तरी म्हणलं भाऊ थोडं कमी करा ना. कमी करा ना. म्हशीच्या किमती ठीक आहे म्हणलं. या दुधाच्या म्हशीची जी किंमत सांगितली तुम्ही ना ते बरोबर सांगितली 50-50 हजार रुपये. पण ते वगाराची किंमत 30,000 रुपये ते ठीक आहे. आणि गाभण म्हशीची ती म्हणलं तो एक हल्या मोठा हल्या त्याची किंमत 70,000 रुपये जास्त होते. थोडं कमी करा. करून दे ना का भाऊ. काय तू आता तू यायच्या म्हणलं त्या गिऱ्हाईक आणला म्हणलं तो शांताराम भाऊ माझ्या गावचा म्हशी घ्यायली. तू आता कमी करून राहिला फिक्स म्हणजे 2.5 लाख लय झाले ते कमी कर. ठीक आहे बा आता तुम्ही जवळचेच माणसं आहे बा आपल्या. तर 10,000 रुपये तुमच्यासाठी बा ठीक आहे कमी करून टाकतो म्हणलं. ठीक आहे आता 2,40,000 रुपये म्हणलं आपलं फायनल करून टाका.
नाही म्हणलं भाऊ, 2,40,000 बी जास्त उरायले आहे. थैल्यात म्हणलं 2 लाख रुपये आणले मी ना घरून, 2 लाखाच्या वर तर आहे नाही. हा ना, पुन्हा मला अजून घरी पैसे नाही आहे. पहिलंच म्हणलं सोयाबीन पाणी काही पिकलं नाही वावरात. हा, काय करू आता सांगा. पहा म्हटलं भाऊ, आता तुम्हाला काय पडते तर आता याच्या खाली तर काही करू शकत नाही म्हणलं मी. 2,40,000 म्हणजे 2,40,000. याच्या खाली जर म्हणत असून तुम्ही तर आपलं काही म्हणलं ते हिशोब पाणी काही जमत नाही म्हणलं, सौदा होत नाही म्हशीचा. नंतर भाऊ इकडे बरं थोडसा मागं म्हणलं देवलाल भाऊ, मी काय म्हणतो, एक काम कर, 2,40,000 म्हणते की भाऊ. हा, म्हशी म्हणलं चांगले, अशा म्हशी काही भेटत नाही डबल. हले मोठा आहे म्हटलं, 2 दुधाच्या म्हशी भेटू राहिल्या आहे, नाही एक म्हणलं गाभण म्हैस बी भेटू राहिली आहे, नाही एक वगारही भेटू राहिली आहे 2,40,000. हा, मागं पुढं काही पाहू नको. हा, झटका मारून दे म्हणलं. हा, काही नाही फोडून दे बॉम्ब. देवलाल भाऊ, ही तुझी गोष्ट बरोबर आहे, पण माझ्याकडे म्हणलं तेवढे रुपये भरत नाही ना आता. थैल्यात म्हणलं मी ना घरून 1 लाख रुपये आणले, आता 40,000 फटफट राहिली आहे, ते आणू कुठून. शांताराम भाऊ, अशी संधी नाही भेटत म्हणलं पुन्हा पुन्हा. हा, तू माझीवाली गोष्ट आहे. 2 म्हशी म्हणलं तुला दुधाच्या भेटू राहिल्या आहे. दोन्ही म्हशी म्हणलं 10-10 लिटर म्हणलं दूध देते, म्हणजे एकूण किती झाले, 20 लिटर दूध होते म्हणलं. हा, ते 20 लिटर दूध म्हणलं किती रुपयात झालं. एक म्हणलं गाभण म्हैस बी भेटू राहिली आहे, एक म्हणलं मोठा हल्या भेटू राहिला आहे, एक म्हणलं वगारी भेटू राहिली आहे. हा, जे गाभण म्हैस आहे ते म्हणलं 15 दिवसात किंवा 1 महिन्यात म्हणलं जनतेच. हा, ते म्हणलं कारोड किंवा ते वगार पगार दिनच ना. हा, सोडू नको म्हणलं संधीचा फायदा. ए बाबा हो म्हणलं देवलाल भाऊ, गोष्ट की चांगली आहे तुझी आली, तू म्हणूही बरोबर राहिलाय, पण कसं आहे म्हणलं आपला बजेट नाही का तेवढा. बघा, बजेट नाही, अरे ते नंतर पाहू ना. तू पहिलं ऐकतं माझीवाली गोष्ट. हा, तू हो तर म्हण. हा, 2,40,000 तर हो तर म्हण. मी काय म्हणतो देवलाल भाऊ, आता तू याला जवळचाच माणूस आहे ना. हा, तू एक काम कर, त्याला म्हणलं 10,000 अजून कमी करायला, 10,000 कमी करतेस म्हणलं. हा, जोर लावून मान. हा, 10,000 कमी करून म्हणा म्हणणं थोडसा. हा, 2,30,000 फायनल करून टाक. शांताराम भाऊ, मोठ्या मुश्किलनं म्हणलं त्या माणसानं 10,000 कमी केली. अजून म्हणलं त्याला जर 10,000 कमी कर म्हणलो तो मला नाही वाटत बा तो कमी करू म्हणून. हा, आता 2,40,000 म्हणला, तेही म्हणलं त्याच्यात बी तो नाही म्हणत, त्याच्यापेक्षा राहू दे म्हणलं. रे बाबा, म्हणून तर पाय म्हणलं देवलाल भाऊ, म्हणाल काही आपल्याला पैसे लागू राहिले आहे का त्याला पैसे देऊन आपल्याला म्हणा लागते. एक वेळा म्हणून तर पाय, जमून गेलं तर जमून जाईन. माईवाले ते 20,000 वाचते, म्हणून तर पाय 2,30,000 10,000 कमी कर म्हणा. ठीक आहे, म्हणूनच पाहतो बा. आता तू म्हणून राहिला म्हणून. हा, चाल लवकर. झाला का म्हणलं फायनल. हा, झालं का म्हणलं, बोलचाल झालं काय म्हणता मग आता. मी काय म्हणतो नारायण भाऊ, आता मायावल्या दबानीसाठी म्हणलं अजून पुन्हा म्हणलं एक वेळा म्हणलं 10,000 कमी करून टाक. हा, भाऊ पैसे म्हणलं थोडंसं पैशाची म्हणलं तंगी आहे आता. 10,000 फक्त मा दबानीसाठी फक्त 10,000 कमी करून टाक. ते नाही रे बाबा देवलाल भाऊ, 10,000 म्हणजे पहिलंच कमी सांगितलं ना. ते हल्या म्हणलं 1 लाखाचा होती, तर पुन्हा मला 70,000 हल्या देऊ राहिलो आहे. ते बघा म्हणलं 40,000ची 30,000 देऊ राहिलो आहे. ते गाभण म्हैस म्हणलं ते 50,000ची नाही 70,000ची गाभण म्हैस आहे. ते मी विकल्या याच्या पहिलं. हा, ते 50,000 देऊ राहिलो म्हणलं तू आहे म्हणून. आणि त्या 50,000 दूध देणाऱ्या म्हशी त्या म्हणलं 70,000 जाते. ते 50,000 देऊ राहिलो भाऊले. अजून काय करू बाबा, किती घाटा करू. जाऊ देणार बाबा मायासाठी तर. हा, मायासाठी एवढं नाही करू शकत का तू. 10,000 करून टाक ना कमी. हा, 2,30,000 म्हणलं हे फायनल करून टाक. 2 दुधाच्या म्हशी, 1 गाभण म्हैस, 1 म्हणलं ते वगार आणि 1 मोठा हल्या. हा, फायनल करून टाक ना म्हणलं. अरे प्लीज म्हणलं मायासाठी करून टाक ना का भाऊ, करून टाक ना म्हटलं. हा, करून टाक ना. ठीक आहे बा. आता ते मागचे भाऊ देवलाल भाऊ म्हणून राहिला आहे म्हणून म्हणलं ठीक आहे, अजून 10,000 म्हणलं बा देतो म्हणलं कमी करून. आता 2,30,000 म्हणलं ह्या 5 म्हशी म्हणलं फायनल झाल्या. आता याच्या खाली म्हणलं मी करत नाही रे बा. हा, पटत असेल तर घ्या, नाही तर म्हणलं बा तुम्ही जाऊ शकता म्हणलं वापस. काय म्हणलं, याच्या खाली म्हणलं आम्ही करायला आहोत नाही. हा, 2,30,000 ना. ठीक आहे, झाला म्हणलं सौदा. 2,30,000 फायनल झाला. हो का शांताराम भाऊ, झाला फायनल. हो झाला म्हणलं, 2,30,000 फायनल झाला म्हणलं भाऊ. पण थोडंसं म्हणलं दिक्कत येऊ राहिली, अडचण आहे मायापाशी. 30,000 फक्त थोडेसे म्हणलं 2 दिवसासाठी थांबा लागेल. हा, 30,000 आता सध्या मायापाशी आहे नाही. थैल्यात म्हणलं मी 2 लाख आणले. या बंदा थैला तुम्ही घेऊन घ्या. हा, याच्या लागेल 2 लाख मोजूनही घ्या, थैलाच घ्या. अरे बाबा, अजून तुम्ही तेच लावलं. पुन्हा मला 20,000 तुमच्यासाठी कमी केले. पुन्हा मला अजून 30,000 तुम्ही उधारी ठेवू राहिले. हा, असं कसं रे बाबा, असं नाही चालणार ना. हा, अरे कमीत कमी कॅश तर द्या म्हणलं. मग आता 20,000 कमी केले तर पुरे पैसे द्या ना. अरे आमच्यावर विश्वास नाही का तुम्हाला. हा, आम्ही काही जास्त दूरचे आहे का तुमच्या गावावरून. म्हणलं 20 किलोमीटर दूर आहे आमचं गाव. हा, त्याच्यावर काय आम्हाला विश्वास नाही का तुम्हाला. हो, विश्वासाची गोष्ट नाही आहे, पण कसं आहे म्हणलं 30,000 ठेवणं म्हणजे खूप झालं ना ते. हा, हो का देवलाल भाऊ, कसं करतो म्हणलं. हे काम तो नारायण भाऊ. हा, मी होय म्हणलं, तुला तर माहिती आहे मी कोणत्या गावचा होय, तर माझ्याच गावचे भाऊ होय. हा, मला ओळखतो चांगलं तर तू. हा, तू माझ्या विश्वासावर, हा माझ्या गॅरंटीवर 30,000 फक्त 2 दिवसासाठी ह्या भाऊकडे राहू दे. फक्त 2 दिवसासाठी. ठीक आहे बा. आता हे करून पाहतो. आता तू या गॅरंटीवर म्हणलं भाऊकडे म्हणलं 30,000 उधारी ठेवतो. 2 लाख म्हणलं घेऊन घेतो. हा, ठीक आहे. मित्रांनो, जमलं का रे बा, तागडा जमला ना आपला. 5 म्हशी घेतल्या, 5. 2 दुधाच्या म्हशी आहे म्हटलं, 10-10 लिटर म्हणलं दूध देते. 1 गाभण म्हैस घेतली, 15 दिवसात म्हणलं ते जनतेच. 1 मोठा हल्या घेतला म्हणलं, हल्या लागन ना. हा, एखादी म्हशीला जर गाभण करायचं राहिलं तर हल्या लागन का नाही. 1 म्हणलं वगार घेतली, म्हणजे पुन्हा म्हणलं टोटल म्हणलं 5 म्हशी घेतल्या म्हणलं. तुम्हाला काय वाटतंय, चांगलं झालं काय. मित्रांनो, म्हशी घेत नाही होतो, खूप करायला लागते म्हशीचं. म्हशीले चारा टाका, म्हशीले पाणी पाजा, चारायला न्याय, इकडं जाते ते तिकडं जाते, त्या वावरात घुसते, इकडं आणा तिकडं आणा, कुठं जायला नाही भेटत, कुठं फिरायला नाही भेटत, कुठं घुमायला नाही भेटत. हा, अडकूनच राहते म्हणलं माणूस.
पण माया घरचा बुडगं म्हणे माय म्हणजे मा बाप जोडधंदा कर म्हणे एक वावराले. शेतीला जर जोडधंदा केला नाही तर उपाची पोटी मरा लागन म्हणे. म्हणून हे 5 म्हशी घेणं मला जोडधंदा करायला. जोडधंदा केला तर दूध तरी तयार होईल, शेणपुंजा शेणखत वावरात टाकाले, बरोबर नाही का? तर चांगलं केलं असं मी ना तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. ठीक आहे, चांगलं केलं बाबा शांताराम भाऊ. आता जातो म्हणलं म्हशी घेऊन या 5 घरी, मस्त पूजापाती करतो. ठीक आहे, पहा म्हणलं आता व्हिडिओ पहा समोरचा. हो, या थैल्यात म्हणलं 2 लाख रुपये आहे. ठीक आहे, ह्या तुमचा थैला घ्या. 2 दिवसात म्हणलं तुमचे 30,000 रुपये म्हणलं तुमच्या घरी आणून देतो म्हणलं पोचता. ठीक आहे ना? ह्या घ्या म्हणलं तुमचा 2 लाखाचा थैला घ्या. ठीक आहे भाऊ, ठीक आहे म्हणलं तुमच्यावर विश्वास आहे. 2 दिवसात ना? ठीक आहे ठीक आहे, घेऊन जा म्हणलं या म्हशी घेऊन जाता. पैदलच नेता का म्हणलं आता 20 किलोमीटर म्हशी? गाडीवाडी सांगता म्हणलं. अरे बाबा 20 किलोमीटर पैदल नेणं होईन का हो? हा, एखादी टेम्पो सांगा लागत, त्या टेम्पोमध्ये नेतो म्हणलं या म्हशी. पैदल कवा जाईन बा? पैदल जर चालू म्हणलं मायावाले पाय दुखून जाईन आणि त्या म्हशीचे दुखून जाईन. त्याच्यापेक्षा मला एक टेम्पो सांगून देतो म्हणलं 3,000 रुपयाचा, नेतो म्हणलं टेम्पोमध्ये टाकून. ठीक आहे, तर तुम्ही एक काम करा, आपल्या गावातच म्हणलं एक टेम्पो आहे, टेम्पोवाला पैसे कमी घेते म्हणलं भाड्याचे. टेम्पोमध्ये तो म्हशी म्हणलं चांगल्या नेते. हा, तर त्याला सांगा. ठीक आहे ना, तर चला म्हणलं सांगून देऊ म्हणलं टेम्पोवाल्याले. चला मग चला. आलं बा म्हणलं डेनी बुडा, म्हशी आल्या, म्हशी आल्या बा, रस्त्याचे आलं बा म्हणलं सगळे. जाऊ द्या रे बा, मोठा हल्या याच्यामध्ये, मोठा हल्या आणल्या का म्हणलं शांताराम भाऊ म्हशी? आय बिन लवकरच आला रे भाऊ, तू तर संध्याकाळच्या पहिलाच येऊन गेला म्हणलं म्हशी घेऊन. किती आणल्या? 5 का? म्हटलं सरपंच साहेब, आणल्या म्हणलं 5 म्हशी. दूध देणाऱ्या आणल्या शांताराम भाऊ का म्हणलं बिगर दुधाच्याच आणल्या? काय हो मोठे पाटील, बिगर दुधाच्या अन्न परवडते का? 2 आहे म्हणलं दुधाच्या, दूध देते म्हणलं 10-10 लिटर 2 म्हशी. एक आहे म्हणलं गाभण म्हैस, 15 दिवसातच जनते ते आता. एक आहे म्हणलं वगार, एक आहे मोठा हल्या, तो आला ज्याचे शिंग मुडले आहे ना, तो आहे म्हणलं हल्या. किती रुपयात पडल्या म्हणलं म्हशी न हल्या? पुऱ्या पडल्या म्हणलं म्हशी 2.5 लाख रुपयात पडल्या, 2.5 लाख रुपयात. बापरे, 2.5 लाख रुपयात? माय बिन तर बराच तावडा मारला तू तर मोठा. 2.5 लाख रुपयाच्या म्हशी घेऊन आला का? माय बिन आता तर बरंच काम केलं तू तर. सरपंच साहेब, अरे दुधाच्या म्हशी आहे ना, एक गाभण म्हैस बी आहे, एक मोठा हल्या आहे ना. हा, मग एक मोठा हल्यास तर म्हणलं किती रुपयाचा आहे? शांताराम भाऊ, मला घ्यायच्या होत्या म्हणलं 2-4 म्हशी. तर किंमत म्हणलं कशी कशी आहे? हल्या किती रुपयाचा? त्या म्हशी दुधाच्या ज्या म्हशी आहे म्हणलं त्या किती रुपयाच्या? गाभण म्हैस कशी का, वगार कशी का, किंमत तर सांग. 50,000 रुपयाच्या म्हणलं त्या 2 दुधाच्या म्हशी. एक गाभण म्हैस म्हणलं ते 50,000ची, 1.5 लाख रुपये झाले. एक म्हणलं हल्या आहे म्हणलं, हा तो आहे म्हणलं 70,000 रुपयात. मोठा आहे ना, मोठा हल्या आहे का नाही? 70,000 रुपयाचा. 30,000 रुपयाची म्हणलं ते वगार आहे म्हणलं लहानवाली. पुरे म्हणलं टोटल झाले 2,50,000 रुपये, 2.5 लाख रुपये झाले. माय बिन 70,000 रुपयाचा हल्या आणला का? हा, 40,000 रुपयात तर हल्या भेटत होता तुला इकडं, 70,000 रुपयाचा हल्या घेऊन आला. मोठे पाटील, अरे कशी गोष्ट करता तुम्ही? 40,000 रुपयाचा हल्या? अरे 30,000 रुपयात बी भेटते हल्या म्हटलं. पण काही दम तर पाहिजे त्या हल्यामध्ये. हा, 40,000 रुपयाचा हल्या म्हणलं त्या भाऊपाशी होता, पण त्याला काही मतलब तर पाहिजे ना. काय दम राहते त्या 40,000 रुपयाच्या हल्यामध्ये? गाभण करू शकते का तो म्हशीले? नाही, म्हणून या मोठ्या हल्या आणला लेकाचा. हा, एका झटक्यात म्हणलं दुसऱ्या म्हशीला गाभण करून टाकते. माय बिन शांताराम भाऊ बराच माणूस आहे भाऊ, तू डायरेक्टच बोलतो. हो मोठे वाढील, आता डायरेक्ट बोलायचं काय म्हणलं त्याच्यात? जे आहे ते आहे. आता तुम्ही सांगा 40,000चा हल्या जर मी घेऊन आला असतो लहानवाला, तो खरोखर मला म्हशीला गाभण करू शकते का? या डायरेक्ट मला मोठावाला हल्या घेऊन आलो, केव्हा म्हशीला गाभण करू शकते? म्हणून तर मोठा हल्या पाहिजे ना. शांताराम भाऊ, गोष्ट म्हणलं तू आली 100% बरोबर आहे. हो, हल्या म्हणलं मोठाच पाहिजे. काय करता म्हणलं लहान हल्या आणून? हा, काही दम आहे का त्या चारा टाकायलाच त्याला मागात पडते आपल्याला? काही फायदा नाही म्हणलं. बरं केलं तुला मोठा हल्या आणला तर. आपलं काम तसं आहे म्हणलं सरपंच साहेब, हल्या पाहिजे तर मोठाच, लहान हल्या आणून करतो का? अबे शांताराम, ते लहान हल्यानं मोठा हल्या सोड, त्या गोष्टी सोडून दे म्हटलं. पण आता ज्या या म्हशी आणल्या तू न, ह्या चाराले नेईन कोण? तू स्वतः चारशील का वावरात नेऊन? जंगलामध्ये नेशील का चाराले? नाही बुडा, मी काय नेऊ का? रोजदार सांगून देईन म्हशी चाराले. तू जर असं खाली तर जाशील का? मला उद्यापासून सांग, खाली असं तर सांग लवकर. शांताराम भाऊ, डेनी बुडा जर म्हशी चारायला गेला, एखाद्या मशीन जर म्हणलं मागून लात मारली तर डेनी बुडा डायरेक्ट म्हणलं वरतं जायचा उडत फुग्यासारखा. त्याला खरोखर म्हणलं त्या म्हशी चारणं जमते का? त्याचा भार त्याला तर समजून नाही राहिलं. काय गोष्ट करता का हो मोठे वाढील? हा, काऊन नाही चालू शकत म्हणलं म्हशी? ठीक आहे म्हणलं शांताराम, उद्यापासून म्हणलं तू यावल्या म्हशी म्हणलं मी नेतो म्हणलं चाराले. ठीक आहे, सांग महिना म्हणलं मग किती रुपये महिना देशील? महिना का? घेऊन घेतो म्हणलं माय मी 3,500 रुपये. काय देऊ तुला सांग आता? 3,500 रुपये घेऊन घेतो. म्हशी चाराचे एका महिन्याचे 3,500 रुपये? अबे 3,500 रुपयात म्हणलं महिन्याची एक मी चड्डी घालतो बे. हा, ती माचूची न तू 3,500 रुपये म्हणून राहिला? हा, माचूच्या चड्ड्या लागते मला 2, तू 3,500 रुपये म्हशी चारायची म्हणतो? अरे बाबा नाही जमत. का डेनी बुडा, मग मी काय गोष्ट करता का तू? मग मी तुझी वाली वय म्हणलं 90 वर्षाची होऊ राहिली आहे, तू आता म्हणलं माचूची चड्डी घालता का? हा, काय आम्हालाच म्हणता मारू राहिला? खरोखर तू माचूची चड्डी घालता आता?
ते माचो पाचो सोड, ते माचो तर आम्ही आजच घातली आहे. पण मी म्हणलं कालच म्हणलं जॉकीची घातली होती, परवाच्या दिवशी म्हणलं लक्सकोची घातली आहे. मी चड्डी शिवाय जमत नाही आपल्याला. बापरे, त्या मायाबी मला असं वाटलं बाबा तू चड्डी घालतच नाही. हा, मायाबी देणी बुडाई म्हणलं लय हुशार माणूस आहे न. झेबऱ्या म्हणलं झेबऱ्या, तो म्हणलं बिना चड्डीचाच राहते का? चड्डी पेड्डीचं पुराण सोडू दे ना का शांताराम भाऊ, चाललं लवकर आता. महाबी इथंच म्हणलं ते पोती पुराण लावत बसीन. चाललं घरी चाललं, ते पूजापाती करायची त्या म्हशीची. हो म्हणलं बरोबर आहे देवलाल भाऊ. मग आम्ही तिकडे म्हणलं बुडगोबी वाट पाहत असं घरी. हा, मग आम्ही शांताराम आला नाही म्हशी घेऊन म्हणून. ठीक आहे बा मंडळी, चालतो बा, ते पूजापाती करायला लागेल ना म्हशीची. ठीक आहे शांताराम भाऊ, जा म्हणलं आरामशीर म्हणलं पूजापाती कर म्हणलं. हा न रोजदार पाय म्हणलं त्या म्हशीसाठी एक. जा जा. चाल का देवलाल भाऊ. शांती, ए शांती, ये हो, आरती घेऊन ये म्हटलं, आरती घेऊन ये. म्हशी आणल्या म्हशी, ये लवकर आरती घेऊन ये. पूजापातीचं सगळं आण म्हणलं, दिवा फिवा लावून. शांती, का बे म्हशी एवढा वेळ काय केला बे? हा ना, चांगल्या म्हशी आणल्या का म्हणलं, आणल्या कशा बी मारक्या मुरक्या? आबा, अरे कुठं मारते म्हशी? पहा ना, शांतीच्या समोर म्हणलं एवढ्या म्हशी उभ्या आहे, मारायला धावून राहिल्या का त्या? नाही ना, पुऱ्या चांगल्या म्हशी आणल्या. बापा बापा, एवढ्या म्हशी कायला आणल्या? हा, 2-3 म्हशी आणायला पाहिजे होत्या. हा, कायला आणल्या एवढ्या म्हशी? अहो, तुझ्या डोळ्यानं का म्हणलं 1000 म्हशी दिसू राहिल्या का इथं? किती म्हशी आहे म्हणलं या मोज बरोबर? मोज किती म्हशी आहे? 1 2 3 4 5 5 आहे ना. ती आहे 5च आहे ना, 50 तर नाही ना? मग तू अशी म्हणून राहिली आहे बापा बापा एवढ्या म्हशी कायले आणल्या? अहो 5च म्हशी आहे ना, का 2 म्हशी घेऊन येऊ? आता या 5 म्हशी चारायला मला रोजदार लागन ना. 1-2 म्हशी राहिल्या असती तर वावरात नेल्या असतं, मला सोबतच चारल्या असतं द्यायले. वावरातल्या वावरात मला घुमल्या असत्या म्हशी. आता 5-5 म्हशी म्हणलं कोण रोजदार भेटन गावात? हो, तू एक काम कर, बाकीच्या गोष्टी राहू दे. तू म्हणलं त्या आरतीचं ताट आण, त्या म्हणलं त्या म्हशीची म्हणलं सगळ्या म्हशीची पूजापाती कर. जा लवकर, बाकीच्या गोष्टी म्हणलं मग नंतर सांगतो तुले. जा बे आरामानं. एवढा जोरात जोरात कुठं चालला बे? VIP आहे तू? त्या सुनबाईली दाटू राहिला काय? होता आबा, ते कशी म्हणते तुमची सुनबाई एवढ्या म्हशी कायले आणल्या? 5च आहे ना, 5 म्हशी खूप झाल्या काय? अबे तर विचारलं तर काय झालं? हा, विचारलं तर झालं का? ठीक आहे बा, ठीक आहे. जाणं बाबा, जाणं शांती. आता आण ना आरतीचं ताट आण. आपल्या घरी नवीन पाहुणे आले आहे, तू इथं उभी आहे. जा लवकर आरतीचं ताट आण. जा जा. ठीक आहे, आणतो. शांताराम, दुधाच्या म्हशी आहे का याच्यात? पुऱ्या म्हणलं बिना दुधाच्याच आणल्या आहे? आहे हो आबा, 2 म्हशी म्हणलं दूध देणार आहे ना. एक 10 लिटर देते आणि दुसरी 10 लिटर देते. 2 म्हशीचं म्हणलं 20 लिटर दूध होते. 2 म्हणलं दुधाच्या म्हशी आणल्या आम्ही ना. दुधाच्या आणल्या ना, ते तरी बरं केलं. सकाळी सकाळी म्हणलं ते आले दूध नाही राहतले का आपल्या घरी? हा, बरं केलं म्हणलं. अजून म्हणलं गाभण वाबन म्हैस आणली आहे का अजून एक? हे गाभण दिसू राहिले मला, एक समोरची म्हैस गाभण आहे का? हो म्हटलं आबा, 2 दुधाच्या म्हशी आहे. एक हे म्हणतातली गाभण आहे, म्हणजे 15 दिवसात ते जनतेच. एक म्हणलं एक ओगार आहे म्हणलं लहानवाली, आणि एक मोठा हले आणला तो वाला. हा, ते शिंग म्हणलं तेडे आहे का नाही, ते मुळले आहे, ते म्हणलं हल्या म्हणलं मोठा वाला. किती रुपयामध्ये पडल्या म्हणलं म्हशी? म्हशी का 2.5 लाखात पडल्या म्हटलं, पण 20,000 रुपये कमी केले म्हणलं त्या भाऊनं. 2.5 लाखात? अरे बापरे. अबे तुला तर 2च लाख नेले होते बे म्हशी आणाले. मग 2.5 लाखाच्या म्हशी आणल्या कशा? बा 2.5 लाखाच्या म्हणलं म्हशी झाल्या होत्या, पण त्या भाऊनं म्हणलं 20,000 रुपये कमी केले. हा, 2,30,000 रुपयात म्हणलं ह्या म्हशी आणल्या म्हणलं 5. तर 30,000 रुपये म्हणलं उधार ठेवले का त्या भाऊनं? बा 30,000 रुपये म्हणलं 2 दिवसात देऊन देतो म्हणलं त्या भाऊले. हा, 2 दिवसाची म्हणलं मुदत आहे म्हणलं माझ्याकडे, पण म्हशी म्हणलं चांगल्या भेटल्या ना. ठीक आहे, तर आता म्हणलं यायला बांधतो कुठं? कोटा की करायला लागणार तयार? का तो जो आपला जो जुना कोटा आहे म्हणलं तिथंच बांधतो नेऊन? नाही, ते जुन्या कोट्यात म्हणलं ते गाई बाई पहिलं ते बकऱ्या आहे ना, हा तिथंच नेऊन बांधतो म्हणलं या म्हशी. म्हणलं आता या उद्या म्हशी चारायला नेईन कोण? रोजदार पाहा लागणार या म्हशी चारायला? बा तुम्ही त्याची काही टेन्शन घेऊ नका. हा, रोजदार फोजदार पाहतो मी. तो मारते असेल तर मारते, नाही तर जबरो आहेस म्हणलं आपला माणूस, त्याला ठेवून देतो म्हणलं म्हशी चारायला. अबे बरं झालं म्हणलं जबरू घेऊन गेला तू. मी काय म्हणतो? बोल ना, बोल बोल, काय म्हणतो? मी काय म्हणतो, ह्या आपल्या म्हशी वय म्हणलं 5 दिसल्या का म्हणलं 5 म्हशी. हा, तर तू रोजदार राहते का म्हणलं माझ्याकडे त्या म्हशी चारायला? हा, देतो म्हणलं तुला चांगला महिना देईन. चालशील का म्हणलं उद्यापासून? अरे बाबा, मावल्यास तर बकऱ्या चारायला न्याय लागते मला. आता या म्हशी कवा चारू मी? हा, बकऱ्या नेऊ का या म्हशी चारू? मला म्हणलं स्वयंपाक बी करायला लागते माझ्या घरच्या बुड्यासाठी. अबे तर लेका भोकाळ डोंड्या पोट्ट्या, त्या बकऱ्या नेतस ना तू चारायला, तर म्हशी बी चारणं होते सोबत सोबत. बकऱ्या चारायला जाण नेतं तर त्या म्हशीने चालू शकत का तिथं सोबत? आता मी डायरेक्ट टायमावर सांगू शकत नाही. मी मस्त म्हणलं संध्याकाळी म्हणलं तुझ्या घरी येतो, आरामशीर म्हणलं बसून म्हणलं गोष्टी करू आपण. हा, म्हशी चारायला मला न्यायच्या आहे का नाही न्यायच्या, महिना किती देतं किती नाही, ते म्हणलं संध्याकाळी बसून गोष्टी करू आपण. ठीक आहे, मग संध्याकाळी मला आठवणीनं माझ्या घरी येजो, बसून म्हणलं मस्त नाश्ता वास्ता करू. लाडू फाडू चारतो, तुला सगळं चारतो. आला टाइम तर लागेल तर मटण बी चारतो. टेन्शन काही घेऊ नको. हा, तुला जे पाहिजे ते चारतो पाचतो, पण तू नक्की म्हणलं म्हशी चारतो मायावाल्या. का शांताराम काका, पादाची खायची चाराची गोष्ट सोडणं का? तू टेन्शन काय घेतो? मी येतो ना म्हणलं संध्याकाळी, आरामशीर बोलू आपण बैठक करून. ठीक आहे म्हणलं. मग मित्रांनो, आल्या म्हणलं आपल्या म्हशी घरी 5.
आता करतो म्हणलं पूजापाती म्हशीची न उद्यापासून म्हणलं झबरूले म्हणलं चारायला लावतो त्या म्हशीले. डायरेक्ट महिना बांधतो त्याच्यासोबत, नाही तर साल, नाही तर डायरेक्ट म्हणलं रोजदार. आता पाहतो म्हणलं संध्याकाळी बैठक आहे आमची, का महिन्यानं चालते, का म्हणलं तो रोजानं चालते, का म्हणलं डायरेक्ट साल बांधते. आता आहे म्हणलं संध्याकाळी बैठक. तुमच्या गावाकडे जर कोणता रोजदार असं म्हणलं म्हशी चारणीवाला किंवा गाई चारणीवाला, तर सांगा मला कमेंटमध्ये लिहून का आहे बा आमच्या गावाकडे बा एक रोजदार म्हशी चारणीवाला, तर आपण चांगला महिना देऊ म्हणा दिले. हां, पण नाव सांगा म्हणलं त्या माणसाचं. कोणी चारणारं जर असं म्हणलं म्हशी तुमच्या गावाकडे, तर सांगा म्हणलं कमेंटमध्ये लिहून. ठीक आहे मित्रांनो, चला मग भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या. तेव्हा पण नमस्कार.